तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणलं तर स्वतः ते आमच्यासोबत घडलं आहे, म्हणून मी तुम्हाला ते सांगत आहे. जर तुम्ही व्हॉट्सअप किंवा फेसबुक वापरत असाल तर तुम्ही काळजी घ्या की आमच्यासोबत म्हणजेच आमच्या घरी माझ्या मिस्टरांसोबत ते झालं आहे किंवा घडलं आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. जे माझे सबस्क्रायबर आहेत ना, त्यांनी पण ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर काय झालं होतं की यांना एक फेसबुकची लिंक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सेंड केली होती. ती ग्रुप नवीनच बनवला होता आणि ते ग्रुपवर लिंक शेअर केल्यानंतर यांनी काय केलं, त्या लिंकवर टच केलं माझ्या मिस्टरांनी, आणि जेव्हा टच केलं ऑटोमॅटिक ह्यांनी जेव्हा त्या लिंकवर टच केलं ऑटोमॅटिक यांचे सगळे सर्टिफिकेट वगैरे जे आहेत ना ते त्या लिंकवर कसे शेअर झाले, काय त्या लोकांनी काय यांचं मोबाईल हॅक केला, काय केलं काही समजलं नाही यांना. आणि मग काय झालं की यांच्या अकाउंटमध्ये 3,000चे 3 असे अर्ध्या तासांनी 3,000 रुपये म्हणजे टोटल 9,000 रुपये यांच्या अकाउंटमध्ये आले. आणि मग अकाउंटमध्ये आल्यानंतर एक तासानंतर त्यांना एक कॉल आला की आमचे चुकून पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला ते पैसे या नंबरला हे करा, तुम्ही पाठवून द्या. आमचं असं काय म्हणतात, मुलगा छोटा मूल आहे ना, तो ॲडमिट आहे आणि काय म्हणतात त्याला त्या इलाजासाठी म्हणून आम्ही पैसे हे करत होतो आणि चुकून तुमच्या अकाउंटमध्ये आलेलं आहे असं बोलण्यात आलं त्या कॉलवर. म्हणजे एक माणूस होता आणि तो असं बोलला. मग यांना वाटलं की कुणाचेही का करायचं, लहान लेकराचं नाव सांगत आहेत आणि काय म्हणतात बिमार आहे म्हणत आहेत आणि कुणाचं काय करायचं, ते आपले पैसे नाही आहेत. म्हणून यांनी काय केलं की यांनी त्या जे नंबर दिला होता त्या अकाउंटवर त्याच्या गुगल पे केलं. गुगल पे केल्यानंतर यांचे सगळे म्हणलं तर सगळे डॉक्युमेंट्स वगैरे यांच्या मोबाईलमध्ये होते, यांचे फोटो वगैरे सगळे त्या नंबरला पैसे पाठवल्यानंतर सगळे तिकडे गेले. आणि मग नंतर यांचा फोटो आणि त्यांचे जे सर्टिफिकेट होते म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईलमध्ये असलेले सगळे पर्सनल डॉक्युमेंट्स जे होते ते त्यांनी हॅक केलं. म्हणजे यांचं मोबाईल त्यांनी पूर्ण हॅक केला. म्हणजे यांनी काहीही टच केल्यानंतर त्यांना कळायला लागलं की यांनी काही करतोय का नाही ते. आणि मग नंतर ते पैसे पाठवल्यानंतर एक अर्ध्या तासांनी काय बोलायला लागले की तुझं फेस आता आमच्याकडे आहे आणि तू आम्हाला एवढे पैसे पाठव. म्हणजे त्यांनी 20,000 रुपयाची डिमांड केली सुरुवातीला की तू 20,000 रुपये ह्या नंबरवर पाठव. हे बोलले मी का पाठवू, जे तुमचे पैसे आलेले आहेत ते पैसे मी तुम्हाला पाठवलं आहे, मी तुमच्या नंबरला तुम्ही हे केलं आहे, मी पाठवलं आहे, तू का पाठवत नाही. म्हणजे ते घाण बोलायला लागले. एक झालं की एक, म्हणजे 1 मिनिट सुद्धा मोबाईल ठेवता येत नव्हतं. मोबाईल स्विच ऑफ केलं तर काय करायचे, यांचे जे फ्रेंड्स वगैरे आहेत ना, रिलेटिव्स वगैरे आहेत, आमचे नातेवाईक आहेत, यांना कॉल करायचे आणि तुम्ही त्याला सांगा आमचे पैसे घेतला आहे त्याने आणि तुम्ही त्याला पैसे द्यायला लावा असं म्हणायला लावायचे. आणि मग यांनी पूर्ण हे सगळं, कोणीही काही बोललं तरी हे सगळं पैसे देण्याला नकार दिल्यानंतर यांना काय ब्लॅकमेल करायला लागले ते यांच्या म्हणजे यांचा फेस, तर यांचा फेस वगैरे घाणेरड्या फोटोवर वगैरे ॲड करू लागले. आणि ॲड केल्यानंतर ते फोटो आमच्या नातेवाईकांना वगैरे मित्रांना वगैरे पाठवायला लागले आणि ब्लॅकमेल करायला लावले. मग त्याच्यानंतर यांचं म्हणजे आमचे नातेवाईक जे आहेत, जे पोलीसमध्ये आहेत, आम्ही त्यांना संपर्क केला. त्यांना संपर्क केल्यानंतर आम्ही काय प्रॉब्लेम झाला आहे वगैरे सगळं सांगितलं. 2 दिवस वगैरे मोबाईल बंद ठेवला. मोबाईल बंद ठेवल्यानंतर सगळं सॉफ्टवेअर उडून टाकलं. त्याच्यामधले जे कॉन्टॅक्ट वगैरे आहेत, फेसबुक अकाउंट सगळं डिलीट केलं आणि काय बोलतात व्हॉट्सअप सगळं बंद केलं. 2 दिवस मोबाईल बंद ठेवला आणि त्याच्यानंतर मग त्यांचा पत्ता लागलाच नाही शेवटी. आणि आम्ही 1 रुपये पण त्यांना दिलं नाही. तुमच्यासोबत पण अशा गोष्टी होऊ शकतात, तर तुम्हीही या गोष्टीची काळजी घ्या की तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला किंवा फेसबुक ग्रुपला तुम्हाला कोणतीही लिंक आली तर त्याच्यावर
टच करण्याच्या आधी व्यवस्थित चेक करा की ते ग्रुप वगैरे न्यू आहे का वगैरे, किंवा नंबर न्यू आहे का वगैरे व्हॉट्सअपला ते, आणि चेक करूनच तुम्ही ही सावधानीने राहा. मला एवढं सांगायचं या व्हिडिओ, मी खूप शॉर्टमध्ये हा व्हिडिओ सांगत आहे किंवा बनवला आहे की तुमच्यासोबतही अशा गोष्टी होऊ शकतात. आता यांनी समजदारी दाखवली म्हणून त्यांना 1 रुपया पण दिला नाही. जर यामध्ये दुसरं कोणी असतं तर मग भीतीने किंवा असं म्हणजे घाणेरडे फोटो वगैरे पाठवत आहेत, फॅमिलीला वगैरे बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा मला बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत म्हणून त्यांच्या डिमांड पुऱ्या केल्या असते किंवा त्यांना पैसे दिले असते, तर तुमच्यासोबतही असं होऊ शकतं. तर सावध राहा, एवढंच सांगायचं हा व्हिडिओच्या माध्यमातून. तर